अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. जय विघ्नहरा गणराया, एकदंता मोरया. तव कृपे लिहावया, प्रेरणाही मिळत असे. दीनानाथा दीनबंधो, कृपा सागरा करुणा सिंधो. सुख शांती सर्वच नांदो, सद्गुरु समर्था गुरुवर्या. करावया लीला वर्णन, स्फूर्तिदाता गजानन. पामर मी अज्ञान, कार्य करविती तेच. हे भाव जाणोनी बंकटाचा, कृपाहस्त शिरी त्यांचा. जमाव होता भक्तगणांचा, निघूनी जाती अकस्मात. समर्थ जाता निघूनी, ध्यास तोच नित्यमनी. गोड न लागे अन्नपाणी, क्षीण वृत्ती जाहली. काय जाहले तुझसी, भवानी राम पुसे पुत्रासी. बंकटलाल पित्यासी, सांगे खोटेच पटवूनी. ध्यानी मनी गजानन, व्हावे वाटे ते पूजन. शोधावया धावे मन, भक्त खरा तोच असे. रामाजी पंत नामे एक, ग्रामा माझी लौकिक. वृत्तीचा तो सात्विक, हेतू बंकटे कथियेला. वयाने असती वृद्ध, भाव त्यांचा अतिशुद्ध. योगी पुरुष तो सिद्ध, असावा ऐसे वाटत असे. तव सुकृत सत्य जान, तुझ जाहले दर्शन. नच पुण्याई वाचून, घडे दर्शन योग्याचे. रामाजी पंत देशमुख, बंकटा दाविरे श्रीमुख. एक एक माझी भाक, सद्गुरुसी मज भेटवी. बंकटलाल लाचार, निघून गेले दिवस चार. परीन सुटला निर्धार, गजाननासी शोधण्याचा. गोविंद बुवा हरिदास, राहत होते टाकळीस. येऊनी शेगावास, महादेव मंदिरी थांबले. कीर्तनाचा होता वार, जमला तिथे जनभार. होताची नामाचा गजर, बंकटलाल प्रवेशला. पितांबरा नामे शिंपी एक, होता तोही भाविक. सांगे बंकट सकळीक, हेतू तोच मनातला. ऐकून या समाचार, योगिया पाहती समोर. संतोष वाटे मनी फार, धाव घेती त्या ठाई. जोडून या करकमला, माथा चरणी ठेविला. भगवंतची तया भेटला, चित्ती पावला समाधान. वदती महाराज तया ते, द्यावे चून भाकरिते. बंकट पितांबर आनंदिते, इच्छा तीही पुरविली. चून भाकरी खाता खाता, वदले पितांबर जाई आता. नाल्यास पाणी अल्प असता, तुंबा भरुनी आण तू. घाण असे ते पाणी, खराब केले गुरांनी. दुसरीकडून आणतो भरुनी, वदता झाला पितांबर. गजानन वदले तयासी, दुजे जल नलगे मजसी. तेच आण वेगेसी, आज्ञा करीते जाहले. तुंबा बुडेल ऐसे पाणी, नव्हते कुठेही त्या क्षणी. न भरावे ओंजळींनी, ऐसेही तयांनी बजाविले. तळवे पदीचे बुडतील, ऐसेच नाल्यासी होते जल. होऊनी मनी निश्चल, संत वचना पाळिले. मनात करुणी स्मरण, तुंबा ठेविला असे जाण. तो तिथे खळगा होऊन, स्वच्छ पाणी दिसत असे. चकित झाला पितांबर, तुंबा भरुनी साचार. उचली पावले झरझर, सद्गुरु राया देत असे. खरा भाव खरी भक्ती, नामस्मरणी रंगली मती. तया भेटला श्रीपती, उपासना फळा आली असे. मनी पाऊनी समाधान, वदती तया एका कीर्तन. ऐकतो मी इथे बैसून, निरूपण येता रंगात. विस्मृती गोविंदबुवा झाली, गजानन वदती ओळ पुढली. अर्थबोधही त्यावेळी, विशद करुणी सांगती. बंकटलाल गृही जाता, वदे पित्यासी वृत्तांता. गृह आपुल्या आणा आता, गजानन त्वरित हो. मानुनी बंकट वचना, घरा आणिले गजानना. सोमवार प्रदोष जाणा, दिनभाग्याचा लाभला. असता जाता दीनमनी, पूजिले आसनी बैसवनी. चरणी मस्तक ठेवूनी, आशीर्वच घेतला. भावभक्तीचा नैवेद्य, अनेक पक्वान्नाचे खाद्य. सेवनी तृप्त योगी सिद्ध, कृतार्थ करी भक्तासी. इति श्री गजानन महात्म्य द्वितीयोध्याय समाप्त. शुभम भवतु.